नमस्कार माझ्या मित्रांनो, दौलत रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया महाशिवरात्रीसाठी खिचडी कशी बनवावी घरी. हे पहिले आपण साबुदाणे घेतलेले आहे 5 किलो. त्यामध्ये आपण पाणी घालून ते स्वच्छ धुवून घेत आहे. आता हे 10 किलो बटाटे आहे. आता ते उकडवून घेतलेले आहेत आणि ते मस्तपैकी उकडलेले आहेत. हे साबुदाणे घातलेले होते, ते भिजलेले आहे. आता हे बटाटे आपण पटपट सोलून घेऊ. आता आईने बटाटे पटपट सोलून घेतले. बघता बघता बटाटेही सोलून झालेत. बटाटे सोलून झाल्यानंतर आता आपण पुढे आपल्या भिजलेल्या साबुदाण्यांमध्ये शेंगदाणा कूट घालून घेऊ व एकजीव करून घेऊ, कारण की त्यामुळे साबुदाणा एकदम सुटसुटीत आणि दाणा सेपरेट होतो. बटाटे आता सोलून झाले. आता हा शेंगदाणा कूट घेतला आणि तो त्या साबुदाण्यामध्ये घातला, कारण की साबुदाणे एकमेकाला चिटकत नाही. आता आपण आपला मिरचीचा ठेचा हा परतवून घेऊ, व्यवस्थितरित्या परतवून घेऊ व त्याला 1-2 मिनटे मस्त असा परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण साबुदाणा घालणार आहे. पण त्याआधी हे मिश्रण एकजीव परतवून घेणे आणि मस्त परतवून घेणे खूप गरजेचे आहे. आता तुम्ही हे फुल गॅसवर चांगले परतवून घ्या. 2 मिनटे वाट बघा आणि चांगले परतल्याची खात्री झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपण आता साबुदाणा घालत आहे. हा साबुदाणा व्यवस्थित घालून घ्यावे व हा चांगला परतेपर्यंत गॅसवरच गरम करून घ्यावा व तो खाली चिटकवू नये म्हणून कंटिन्यू खालीवर करत राहा. आपली खिचडी तयार आहे.